श्रीस्थानक. पूर्वाश्रमीचे श्रीस्थानक म्हणजे आजचे आपले ठाणे. मुंबई लगत असल्यामुळे केवळ ठाणे विकसित झाले असे नाही, तर ठाण्याचे स्थान त्या पूर्वीपासूनही होते. ठाणे जिल्हा नागरी, सागरी व बंदरी किनारपट्टी लगतचा आहे. ग्रामीण व आदिवासी बहुल लोकसंख्येचा देखील आहे. सह्याद्री पर्वतरांगा व अरबी समुद्राच्या खाड्यांनी सुशोभित असलेला जिल्हा आहे. औद्योगिकरणातही ठाणे जिल्ह्याचे स्वतंत्र अस्तित्व आहे. ढोबळमानाने मुंबईची चर्चा होते, परंतु मुंबई लगत ठाणे जिल्हा असूनही ठाण्याबाबत तितकं बोललं जात नाही. राजे येतात, राजे जातात, सरकारी येतात जातात, परंतु प्रशासनामध्ये आपल्या सहवासाने सर्वांना सोबत घेऊन जाणारे प्रशासक विरळेच असतात. श्री राजेश जनार्दन नार्वेकर साहेबांच्या रूपाने दिनांक 14 ऑगस्ट 2018 रोजी 63वे जिल्हाधिकारी ठाणे जिल्ह्यास लाभले. तसा 63चा 9 आकडा व सन 2009च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी हा 9 या आकड्याचा सुदैवी योगायोगच. बुद्धिमत्तेचे लक्षण दर्शविणारे मोठे कपाळ, सर्वांप्रती आपुलकी व्यक्त करणारे डोळे आणि लोकमान्य टिळकांची आठवण व्हावी अशी रुळणारी भारदस्त मिशी, सर्वांप्रती असलेला आपलेपणा ही साहेबांच्या व्यक्तिमत्वाची मुख्य वैशिष्ट्ये. कोकण, मराठवाडा, विदर्भात साहेबांचे बालपण गेले. ठाण्यात देखील साहेबांचे बेडेकर महाविद्यालय येथे शिक्षण झाले. त्यामुळेच की काय त्यांना ठाणे जिल्हाधिकारी म्हणून काम करण्याचा योग मिळाला. साहेबांचे वडील वनविभागात होते, त्यामुळेच बहुधा साहेबांना मनुष्य प्राण्याबद्दलच काय, गरीब, श्रीमंत, लहान, मोठा सर्वांशी तोच सच्चा आपलेपणा, कोठेही दिखावा नाही, तर सर्वांशी प्रामाणिक आपुलकीच आणि त्यांच्या हाताखालचे अधिकारी किंवा कर्मचारी जसे की महसूल कुटुंबाचे सदस्यच, सख्या नातेवाईकांइतकीच त्यांची देखील काळजी. खरे तर प्रशासनात मुरलेली माणसे डिप्लोमॅटिक बनतात, पण साहेबांना असे कधी जमलेच नाही. महसूलचा उपजिल्हाधिकारी म्हणून आपण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात कारकिर्दीस सुरुवात केली. सन 1994 मध्ये रत्नागिरी येथे येऊन परिवीक्षाधीन उपजिल्हाधिकारी पदापासून सुरू केलेली प्रशासकीय कारकीर्द, त्यानंतर प्रांत अधिकारी, करमणूक कर विभाग, मुद्रांक शुल्क विभाग, म्हाडा, MIDC व मंत्रालयात विविध जबाबदारीच्या पदांवर कामाचा अनुभव घेतला. जिल्हाधिकारी ठाणे या पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते जिल्हा परिषद रायगड येथे CEO आणि माननीय मुख्यमंत्री महोदय यांचे सहसचिव या पदावर कार्यरत होते. तसं प्रसिद्धीपासून आपण नेहमी 4 हात अंतर राखूनच आहात, पण आपल्या सेवा कारकिर्दीचा धावता आढावा घेतल्यास महत्वाचे टप्पे वानगी दाखल पाहूयात. MIDC येथे कार्यरत असतानाच दिल्ली मुंबई औद्योगिक कॉरिडॉर प्रकल्पाची सुरुवात झाली होती. या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या नियोजनात आपला मोठा सहभाग होता. यासाठी आपण जपानमध्ये प्रशिक्षणासाठी देखील गेले होते. रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असताना आपल्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि प्रधानमंत्री आवास योजना प्रभावीपणे राबवल्या. मुद्रांक शुल्क विभागात काम करताना राज्य शासनाच्या सरिता पेमेंट, मुद्रांक, नोंदणी व तत्सम कार्यप्रणालीसाठी माहिती तंत्रज्ञान विकसित झाले. त्यातही आपला महत्त्वपूर्ण सहभाग होता. मुख्यमंत्री सचिवालयात आपण महसूल व नगरविकास सारख्या महत्त्वपूर्ण आणि संवेदनशील विभागाचे काम सक्षमपणे हाताळले. एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी असलेल्या जिल्ह्याचे कार्यवाहन करताना जिल्हाधिकारी यांचे प्रशासकीय कौशल्य पणाला लागते. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 व महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 निवडणूक सुरळीतपणे पार पडली. ठाणे जिल्ह्यात 6,488 मतदान केंद्र होती आणि 50,000पेक्षा जास्त कर्मचारी वर्गाची सेवा घ्यावी लागली. एवढ्या मोठ्या प्रमाणात यंत्रणा आपण शांत आणि संयमी स्वभावाने राबवली. सदर निवडणुकीत दिव्यांग मतदारांसाठी जिल्हा प्रशासनाकडून खास व्यवस्था करण्यात आली होती. मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदार नोंदणी करणे, मतदारांना ओळखपत्र देणे, तृतीयपंथी मतदारांची नोंद करणे इत्यादी निवडणूक आयोगाचे काम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चोखपणे पार पडले आणि निवडणुकीचे कामकाज निष्पक्षपणे व सुरळीत पार पाडण्यात साहेबांचा हातखंडा आहे. त्याचीच पावती म्हणून राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी आपणास कोकण विभागातील उत्कृष्ट जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून गौरविले आहे. कोरोना महामारीने पूर्ण जगाला झोडपले.
80 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला ठाणे जिल्हा देखील त्यात वाचला नाही. न भूतो न भविष्यती असे हे आसमानी संकट होते. परंतु कोरोना महामारीच्या वादळात ठाणे जिल्हा प्रशासनाची नौका आपण एका कॅप्टनप्रमाणे पार केली. 6 महानगरपालिकांचा समन्वय ठेवून ग्रामीण भागातील देखील नागरिकांच्या आरोग्याची आपण कुटुंब प्रमुख म्हणून या नात्याने काळजी घेतली. एका बाजूने कोरोना प्रसार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश वेळोवेळी जाहीर करणे, टाळेबंदी करताना सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा देखील सांभाळणे यास प्राधान्य देण्यात आले. वंदे भारत मिशन अंतर्गत 53 देशातून 1419 विमान सेवेद्वारे स्वदेशी परतणाऱ्या 13,834 नागरिकांना ठाणे व नवी मुंबई येथील 20 हॉटेल्समध्ये सदर प्रवाशांची 7 दिवस विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच RT-PCR चाचणी करण्याची व्यवस्था देखील करण्यात आली. विमानतळावर विमानांचे आगमन मोठ्या प्रमाणात रात्रीच्या वेळीच होत असल्याने सदरचे काम अहोरात्र चालू होते. बेरोजगार झालेल्या मजुरांच्या जेवणाची व्यवस्था देखील केली. कम्युनिटी किचन अंतर्गत दर दिवशी 2 लाख अन्नपदार्थ वाटपाची व्यवस्था करण्यात आली. ठाणे जिल्ह्यात साधारण 20,000 अत्यावश्यक धान्य पुरवठ्याचे किट गरजूंना वाटप करण्यात आले. टाळेबंदीत नागरिकांच्या वाहतूक पासेसची यंत्रणा उभारली. लॉकडाऊन झाल्याने रोजगार गमावलेल्या कामगारांचे आपापल्या राज्यात परतण्यासाठी सातत्याने प्रयत्न चालू होते. त्यासाठी जिल्हा प्रशासनाने आपल्या मार्गदर्शनाखाली अशा मजुरांची संवेदना ओळखून त्यांना रेल्वे, बस उपलब्ध करून त्वरित घरी पोहोचवण्यासाठी उपाययोजना आखली व संबंधित राज्यांशी समन्वय साधून त्यांच्या तिकिटाची व्यवस्था करणे, रेल्वे व परिसर सॅनिटाईज करणे, मजुरांना त्यांच्या मूळ गावी पोहोचेपर्यंत अन्न पाकिटांची व्यवस्था करणे इत्यादी सर्व कार्यवाही मोफत करण्यात आली. स्थलांतरित मजूर व नागरिक यांना ठाणे येथून त्यांच्या मूळ गावी जाण्यासाठी 80 रेल्वे गाड्या व 5,700 ST बसेसची व्यवस्था करण्यात आली. येथे प्रकर्षाने नमूद करायला हवे की सर्वप्रथम ही पथदर्शी कार्यवाही आपल्या मार्गदर्शनाखाली ठाण्यापासून सुरुवात झाली आणि इतर ठिकाणी त्याचे अनुकरण करण्यात आले. निवासी नागरिकांमधील कोरोना सदृश रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करणे, त्यांची कोविड चाचणी करणे, चाचणीनंतर रुग्णालयात व्यवस्था करणे, रुग्णांना बेड मिळण्यासाठी व पारदर्शक व्यवस्था निर्माण करण्यासाठी नियंत्रण कक्षाची उभारणी करण्यात आली. दुसऱ्या लाटेमध्ये मेडिकल ऑक्सिजन पुरवठा व वितरणावर नियंत्रण करणे, संपूर्ण जिल्ह्यातील सुमारे 600 रुग्णालयांना अखंड प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला. कोरोना काळात महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, मॉड्युलर लेबर रूम नाविन्यपूर्ण योजनेतून उभारण्यात आल्या. कोरोना योद्ध्यांचा दुर्दैवाने मृत्यू झाल्यास त्यांना देय असलेली शासकीय मदत देखील वेळेत संबंधितांच्या वारसांना कधी मिळेल यावर त्यांचा कटाक्ष होता. जिल्हाधिकारी हे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव असताना ठाणे जिल्ह्यास प्राप्त होणारा निधी वापराविना पडून राहणार नाही यासाठी आपण लोकप्रतिनिधींनी सुचवलेली विकासाची कामे अंमलबजावणी यंत्रणेमार्फत प्रभावीरित्या पूर्ण केली. जिल्हाधिकारी हे किमान 136 विविध समित्यांचे अध्यक्ष असतात व अनेक समित्यांमध्ये सदस्य असतात. अशा सर्व समित्यांचे नियंत्रणाव्यतिरिक्त नियमित कामकाजासमवेत अनेक नाविन्यपूर्ण कामे केली. ती आपण उत्साहपूर्ण केली. 27 जुलै 2019 रोजी आलेल्या पावसाने पूर परिस्थिती निर्माण केली आणि अंबरनाथ, बदलापूर, वांगणी येथे 17412 महालक्ष्मी एक्सप्रेस रूळ पाण्याखाली गेल्याने अडकून बसली. त्यावेळी गाडीत अडकलेल्या प्रवाशांच्या जीवनाचा प्रश्न निर्माण झाला होता. अशावेळी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साहेबांनी तातडीने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, सैन्याची विशेषतः एअरफोर्सला मदतीची हाक दिली. त्यावेळी पुरात अडकलेल्या लोकांना धीर देखील देणे गरजेचे होते. यासाठी साहेबांनी योजना आखून पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसवर हेलिकॉप्टरने घिरट्या घालायला सुरुवात केली. हेलिकॉप्टरच्या आवाजाने पुरात अडकलेल्या प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. नंतर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने पुरातील प्रवाशांना सुखरूपरित्या बाहेर काढण्यात आले व त्यांची पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात आली. अशा कठीण परिस्थितीत साहेबांनी अत्यंत धीरगंभीरपणे तोंड दिले. राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्यावर निवृत्त सैनिकांसाठी ध्वजदिन निधीचे संकलन करण्याची जबाबदारी असते. आपण देशसेवा करणाऱ्या सैनिकांसाठी काहीतरी देणे लागतो या निखळ भावनेतून प्रेरित होऊन ठाण्यातील अनेक नागरिकांना ध्वजदिन निधी संकलनासाठी आवाहन केले. त्यास प्रतिसाद म्हणून जिल्ह्यात साहेबांनी 4,33,80,000 एवढा ध्वजनिधी जमा केला. पर्यावरण विषयक उत्कृष्ट कामकाजासाठी वसुंधरा अभियान 2.0 अंतर्गत
विभाग स्तरावर उत्कृष्ट काम केल्याबद्दल ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचा मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात माननीय मुख्यमंत्री व माननीय उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्ह्यातील विविध सेवाभावी संस्था, मंडळे व धर्मादाय ट्रस्ट यांचे पदाधिकारी जेव्हा जेव्हा साहेबांना भेटावयास येतात, तसेच कोणीही अभ्यागत भेटावयास आल्यास साहेब त्यांचे समस्या शांतपणे ऐकतात. त्यावर कायदेशीर पर्याय उपलब्ध असल्यास त्याचे मार्गदर्शन देखील करतात आणि जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यास व्यक्तिशः निर्देश देतात. दर सोमवारी व गुरुवारी अभ्यंगतांना भेटण्यासाठी साहेबांनी कधीही टाळाटाळ केली नाही. तसेच सर्वांचे म्हणणे ऐकून घेत त्यावेळी साहेबांच्या शांत संयमी स्वभावाचा प्रत्यय आला. साहेब, आपण एवढ्या मोठ्या ठाणे जिल्ह्याचा कारभार सांभाळताना आपल्या प्रकृतीकडे दुर्लक्षही झाले असेल, परंतु आपण कर्म हे प्रथम असेच पाहिले. आपला स्वभाव कुटुंबवत्सल आहे याची प्रत्येक वेळी चुणूक दिसते. साहेबांच्या सहधर्मचारिणी सौ सीमा राजेश नार्वेकर मॅडम यांचाही येथे आवर्जून उल्लेख करावा लागेल. मॅडमची ठाणे जिल्ह्याच्या महसूल कुटुंबातील सर्व महिला अधिकारी, कर्मचारी यांच्याशी नेहमीच आपुलकीचे, प्रेमाचे संबंध ठेवून स्वतःचे आगळे वेगळे स्थान सर्वांच्या मनात निर्माण केले आहे. कामानिमित्त निवासस्थानी साहेबांना भेटायला जाणाऱ्या प्रत्येकाची मॅडमनी नेहमीच आस्थेने विचारपूस केली आहे. म्हणतात ना, यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा हात असतो याचा प्रत्यय येतो. आता मात्र आपली उणीव देखील सर्वांना कायम जाणवेल. तरीही आपले विचार व प्रेरणा कायम आमच्या मनात राहतील. साहेब, आपण नवीन जबाबदारी स्वीकारण्यास सज्ज झाले आहात. आपल्या पुढील वाटचालीस ठाणे जिल्हा प्रशासनाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि अशा या कर्तव्यनिष्ठ जिल्हाधिकाऱ्यास जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून मानाचा मुजरा.